नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला या बातमीपत्रात जाणून घ्यायच्यात. मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद कायम आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पुणे मुंबई पुणे असा प्रवास वाहनानं केला गेलाय. फडणवीसांनी सतत पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला दिसतोय. सुरुवातीला फडणवीसांनी वर्षा निवासस्थानापासून विधान भवनापर्यंत मंत्रालय ते वर्षा निवासस्थान असा दुचाकीनं प्रवास केला होता आणि आता मुख्यमंत्री फडणवीसांनी विशेष विमान न वापरता इंडिगोतून विमान प्रवास केल्याचं सुद्धा बघितलं. त्याचबरोबर पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे हा प्रवास त्यांनी वाहनानं केला. प्रतिनिधी मनोज दयाळकर या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत. मनोज. बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देताना दिसत आहेत. आपण या ठिकाणी बघितलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याच्या दौऱ्यावरती होते आणि पुण्यामध्ये त्यांचे 4 कार्यक्रम होते, पण त्यांनी आज आपण बघितलं या ठिकाणी स्वतः त्यांच्या कारने या ठिकाणी प्रवास केलेला आहे. आणि या अगोदर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाईकने वर्षा निवासस्थानातून विधान भवन टू मंत्रालय आणि मंत्रालयातून पुन्हा वर्षा निवासन बाईकने प्रवास केला होता. आणि त्यानंतर आपण बघितलं कालच्याच दिवशी आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष विमान न वापरता इंडिगो विमानाने प्रवास केलेला होता. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई ते पुणे, पुणे ते मुंबई हा कारने प्रवास केलेला आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं आणि त्या आव्हानाला सतत या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रतिसाद देताना या ठिकाणी दिसून येत आहेत. जी निश्चित. मनोज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.